निलेश विश्वकर्मा फक्त काही मतांनी काही मत कमी पडले असते. येत्या 2 डिसेंबरला हो घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत आपलं चांदूर या पॅनल कडून सौ प्रियंका निलेश विश्वकर्मा या उमेदवार आहेत. ताई, मतदारांना तुमच्याकडे आकर्षित करण्यासाठी तुम्ही असा कुठला मुद्दा तुमच्याकडे आहे की जे तुम्हाला मत करतील? आता असं आहे की आमच्या चांदूर रेल्वेमध्ये काही नवीन मुद्दा आणायचं काही कारण नाही, कारण की आमच्याकडे जे मूलभूत मुद्दे आहे, रस्त्याचा झाला आणि स्वच्छ पाणी असला, नियमित पाणीचा जो प्रश्न आहे आणि स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, तेच मुद्दे आतापर्यंत अपूर्ण आहे. तर निश्चितच तेच मुद्दा जनता आमच्याकडे आणते आणि निश्चितच त्यावर काम करण्यासाठी आमच्या पूर्ण आपला चांदूर पॅनल कटिबद्ध आहे आणि त्यासाठी त्यांची धडपड आणि मेहनत चालू आहे. आणि सोबतच चांदूर रेल्वेमध्ये जे पायाभूत जे नगर सुविधा असते त्या सोडून जे आमच्या जो विजन आहे त्या आहे की आमच्या चांदुरात शिक्षण म्हणजे दर्जेदार शिक्षण, सोबतच सौंदर्यीकरण आणि जे आरोग्य सुविधा असते जे प्रत्येक माणसाचा हक्क आहे. सोबतच आपल्या चांदूर मध्ये क्रीडांगण असला पाहिजे, असे जे बेसिक अधिकार आहे जनतेचे, त्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्ण पॅनल घेऊन पुढे आलो आहे आणि निश्चितच जनता आम्हाला प्रतिसाद देईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. थोडक्यात तुम्हाला असं सांगायचं आहे की मागच्या वेळेस इथे नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता होती आणि जे काम अपूर्ण आहे किंवा जे त्यांनी करायचं मतदारासोबत जे प्रॉमिस केलं होतं तर ते सुटलेले आहेत आणि ते तुम्ही पूर्ण करणार आहात का? हो, नक्की. हे फक्त चांदूर रेल्वेची प्रत्येक घरची समस्या आहे आणि हा चांदूर रेल्वे आमच्या सर्वांची ओळख आहे. तर निश्चित या ओळखीला उंच देणे हेच आमचं ध्येय आहे आणि जर जनताने आम्हाला संधी दिली असं तर निश्चितच हे सर्व आपण झालेले स्वप्न आम्ही पूर्ण करू. कारण की मागील जो निवडणूक होती त्यामध्ये डॉक्टर निलेश विश्वकर्मा फक्त काही मतांनी काही मत कमी पडले असते आणि हा आपला स्वप्न, त्यांचं स्वप्न या आपण सांगू शकतो की प्रत्येक चांदूर वासियांच्या स्वप्न त्या 100 मतांनी आपण राहिलेले. पण निश्चितच यावेळी सर्वांना करते, सर्व आमच्या सोबत आहे आणि निश्चितच यंदा भरघोष मतांनी आपल्या चांदूरची विजय करतात. कॅमेरामन प्रचोद पहाडेसह MP News 9 साठी संजय पांडे.